नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यापीठाने ऐन वेळेवर परीक्षा केंद्र बदलल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथील एक परीक्षा केंद्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ऐन परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रात बदल केल्याने विद्यार्थ्यांना अडचणीला सामना करावा लागला. भर उन्हात 25 किलोमीटरचा प्रवास करून परीक्षा केंद्रावर जावे लागले असल्याची तक्रार करण्यात आलेली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील आदिवासी भागातील जी.के. कला व विज्ञान महिला महाविद्यालय कावराबांध येथील विद्यार्थ्यांचे ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलल्यामुळे 15 ते 20 किलोमीटर पायपीट करून परीक्षेसाठी सालेकसा येथे जावे लागत आहे. 1 किलोमीटर अंतरावरील झालिया येथील नियमित परीक्षा केंद्र ऐन परीक्षेच्या वेळेच्या तोंडावर बदलल्याने अडचण निर्माण झाली. या निर्णयावर व विद्यापीठाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केलेला आहे. विद्यापीठाने हा निर्णय मागे घेऊन पूर्वस्थितीत कायम करावी किंवा जी.के. कला व विज्ञान महाविद्यालयाने नवीन परीक्षा केंद्र जाहीर करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. आमगाव सालेकसा तालुका हे आदिवासी नक्षलग्रस्त भागातील तालुके असून आमगाव सालेकसा मार्गावरील कावराबांध येथे अनुदानित नागपूर विद्यापीठ संलग्नित जी.के. कला व विज्ञान महिला महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात आजूबाजूच्या परिसरातील आदिवासी भागातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात. यापूर्वी यामध्ये महाविद्यालयात परीक्षा पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र 1 किलोमीटर अंतरावरील झालिया येथील महाविद्यालयात होते. हे परीक्षा केंद्र फक्त 1 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे भर उन्हातही परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी व वेळेत पोहोचण्यासाठी सोयीस्कर होते. 15 मेपासून परीक्षा केंद्राची पदवी परीक्षेची परीक्षा केंद्र बदलल्याने विद्यार्थ्यांची अडचण निर्माण झाली आहे. काही विद्यार्थ्यांच्या घरापासून हे परीक्षा केंद्र 25 ते 30 किलोमीटर लांब असून या मार्गावर वेळेवर बसेसची व्यवस्थासुद्धा नाही. नक्षलग्रस्त प्रभावित भागातून सायंकाळी परत जाण्यासाठी बसची संख्या फार कमी असल्यामुळे पालकांना मुली घरी परत येईपर्यंत काळजी लागते. यामुळे परीक्षा केंद्र बदलण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.